हितनी नती कोणी लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी बोला अवतार अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान ज्या ज्ञानासाठी ज्ञानोबा जन्माला आले त्याच ज्ञानेश्वरीमध्ये चुका व्हायला लागल्या शब्द अपशब्द यायला लागले आणि मग ज्ञानोबा स्वप्नामध्ये गेले नाम याचा तुका आणि ज्ञानी याचा एका असं प्रमाणच आहे बरं का नामदेवरायचा अवतार तुकाराम महाराज उरले ते शेवटी लावी तुका आणि ज्ञानोबारांचा अवतार नाथ महाराज आणि मग पैठणहून नाथ महाराज दिंडी घेऊन निघाले आपले 11:15 वाजल्यामुळं दिंडी आळंदीला आली दिंडीमधलं भजन ऐकून मस्त इथं मुक्काम झाला पण आता इथं तीच पूर आल्यामुळं माती आल्यामुळं कुठं समाधी आहे हे कळे ना आणि म्हणून असं चरित्रात वर्णन आलं नाथ महाराजांनी तपश्चर्या केली साधना केली हो साधना केली आणि जिथं समाधीला बसले जिथं साधना केली तो नाथपार आहे बघा तो नाथपार मंदिरात हैबत बाबाच्या नंतर आपण जे दर्शन घेतो ना तो नाथपार आहे तिथं आता योगीराज महाराजांनी आपण नाथ महाराजांची मूर्ती बसवली पूर्वी पादुका होत्या आता मूर्ती बसवली आणि मग तिथं त्यांनी तपश्चर्या केली आणि मग ज्ञानोबांनी मार्ग दाखवला की इथून नंदी आहे नंदीच्या बाजूनी तो नंदी बाजूला करा तिथून आतमध्ये भुयारात यायला जागा आणि मग आपण जो चक्कर मारतो का नाही असा नंदीला तिथून सिद्धेश्वराच्या मंदिराच्या अलीकडून तिथून नाथ महाराज खाली गेले परब्रह्म केवळ बोलत विश्वाच्या प्रकाशासारखा प्रकाश तिथं दिसला ज्ञानोबांचं दर्शन नाथ महाराजांना झालं मन भरून आलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी खंत सांगितली की ज्ञानेश्वरी घेऊन जा आणि ज्ञानेश्वरी घेतली ऐका बाहेर आले नाथ महाराज अगोदर मुक्काम केले आळंदी तिथं सगळी ती समाधीची जागा स्वच्छ केली आणि आज जी समाधी आपल्याला पाहायला मिळते ती नाथ महाराजांनी तिथून ती मातीच्या बाजूला केली म्हणून मी मगाशी म्हटलं आपल्यावरती नाथ महाराजांचा उपकार आहे की आपल्या कपाळाला जी समाधी लागते नाथ महाराजांनी आपल्याला दिली पुढचं ऐका आता आणि समाधी स्वच्छ करून आळंदीची पायी तीर्थयात्रा करत परते पैठणला पोहोचले भाद्रपद मास कपिला षष्ठी या तिथीला लेखन कामाठी पूर्ण झाली त्या दिवशी ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबांची आधीच होती ग्रंथपूर्वीचा अतिशुद्ध तो पाठांतरी शुद्ध अबद्ध हो त्याच्यामध्ये शुद्ध अबद्ध शब्द येत होते नाथ महाराजांनी ते ज्ञानोबांच्या आज्ञेनं शुद्ध केले आणि ती ज्ञानेश्वरी पूर्वीसारखीच आपल्याला दिली आणि देताना खाली ओवीच लिहून ठेवली विष्णू महाराज ज्ञानेश्वरी पाटी जो ओवी करील मराठी तेने अमृताची ताटी जाण नरोटी ठेवली असं लिहूनच ठेवलं आणि असा पवित्र ग्रंथ आपल्याला नाथ महाराजांनी दिला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजही दिले आणि नाथ महाराज सुद्धा दिले आणि मग नाथ महाराज व कीर्तनाद्वारे प्रवचनाद्वारे रामकथेद्वारे लोकांना ज्ञानोबांचं महात्म्य सांगायला लागले कसे आहेत ज्ञानोबा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कया नमस्कार वारंवार कसे आहेत ज्ञानोबा साधकाचा माय बाप दरुशने हरे साधकाचा माय बाप दरुशने हरे सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा
भजन आपण मग तयार केलं. तर सगळेच महाराष्ट्रात एवढं भजन लोक गायला लागले. आणि खरं सांगू, हे भजन तयार झाले पाहिजे. या भजनामुळे दुसरं काहीतरी गाण्यापेक्षा, काहीतरी म्हणण्यापेक्षा म्हटलं पाहिजे की नाही, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आणि हे भजन म्हणताना त्याच्यात हे शब्द घातले पाहिजे. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. काय हरकत आहे म्हणा, आपलेच अभंग. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. त्याला सगळं लावा तुम्ही. चालविली झड भिंती ज्ञानोबाराया म्हणत राहा महाराज. निर्जीव चालविली भिंती म्हणत राहा. तुम्ही माऊलीला जोडा महाराज. इतका आनंद येतो महाराज. कंठ गोड होतो, बुद्धी गोड होते, काम क्रोध निघून जातात, कुणाबद्दलचे वाईट विचार निघून जातात. एवढं गोड भजन आहे महाराज ज्ञानोबारांचं. किती म्हणावं महाराज. आम्ही तर रोज म्हणतो बुवा, लोकांकडून म्हणून घेतो बुवा. असं झालं. आणि मग नाथ महाराज वर्णन करायला लागले. कसे आहेत ज्ञानोबा? म्हटले दरुशने हरेतात. कसे आहेत म्हटले, माझा ज्ञानोबा. माझा माझा हा शब्द फार महत्वाचा आहे. माझेपणा राहिला नाही, माझं राहिलंच नाही. जो माणूस माझा म्हणतो ना त्याला लोक जीव लावतात. मला लय जीव लावतात लोक. मी माझा म्हणतो ना सगळ्या, मी सगळे माझे म्हणतो. सोमनाथ महाराज माझे, बालाजी महाराज माझे, बसलेले सगळे कलाकार गुणवान माझेच महाराज. माझं म्हणायला काय हरकत आहे महाराज? अहो माझं म्हणा, माझं सगळ्यांना माझं म्हणा. माझं काय बरं का, संसारातलं माझं दुःख देतं महाराज. संसारात जर तुम्ही एखाद्याशी माझं म्हटलं की ते दुःख देतं, आणि तुम्ही संताला आणि देवाला माझं म्हटलं की ते संसारातलं दुःख बाजूला करते. माझा शब्द फक्त देवाला लावा. देव माझा, मी देवाचा, म्हणून माझा शब्द संतांनी ज्ञानोबारांना लावला बुवा. विवेका सागरा ज्ञानाच्या 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 सागरावो, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा.